अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। राज ठाकरेंचा मोदी आणि अदानींवर हल्लाबोल। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका। भाजपच्या अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही ते आधी सांगावं। मुंबईत हिंदू महापौर होणार यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत। नितेश राणेंची टीका। ठाकरे बंधू महाराष्ट्रातले तरी आहेत का? मुंबईसाठी ठाकरे कुटुंबियांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा सवाल। बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या। भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात। मराठी मतं फोडण्यासाठी मिंदेंचा वापर। मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजप शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। मराठी माणसात फूट पाडण्याचं काम मिंदेला दिलंय। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। उद्धव मामू सत्तेत आल्यास मुंबईचं मोहम्मद लँड करतील। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मंत्री नितेश राणेंचा पलटवार। महायुती सत्तेत आल्यास मुंबईचं बॉम्बे करतील, उद्धव ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। आमची युती होईल अशी त्यांना अपेक्षाही नव्हती, मनसे अध्यक्ष राज यांचं वक्तव्य। आमची युती होऊ नये यासाठी त्यांनी सर्व योजना केल्या। राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा। आमची शहासेना मग तुमची सोनिया सेना आहे का? मंत्री संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका। मोदी शहा युतीचे नेते आहेत, त्यांच्याशी काय आमचा संवाद व्हायला नको का? संजय शिरसाट यांचा सवाल। अंतिम टप्प्यात शिवतीर्थावर प्रचाराच्या तोफा धडाडणार। 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर जाहीर सभा होणार। 12 जानेवारीला शिंदे सेना आणि भाजपला सभेसाठी परवानगी। दोन्ही पक्षांकडून सभा गाजवण्याची जोरदार तयारी सुरू। किमान 27 महापालिकेत भाजपचा महापौर असेल। महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर 1चा पक्ष असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो। आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत। आम्ही मुंबईसाठी लढत होतो तेव्हा फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता। संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज मुंबई, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये सभा। दुपारी 4:15 वाजता वसई विरारमध्ये, संध्याकाळी 5:45 वाजता मीरा भाईंदरमध्ये, तर संध्याकाळी 7:15 वाजता अंधेरी, तर रात्री 9:15 वाजता चेंबूर कॅम्पमध्ये सभा होणार। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा कोणताही भाग येऊ द्या, काहीही फरक पडत नाही। प्रत्येक निवडणुकीत पब्लिसिटीसाठी आरोप करतात। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर मंगलप्रभात लोढांची टीका। तर जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचाय, लोढा यांचं वक्तव्य। परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण समोर। गटनेता निवडीत एमआयएम सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमनं मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर केले होते आरोप। परळी शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती। तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका। तर हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? दानवेंचा सवाल। एमआयएम सोबत युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका। तर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात राजकीय तमाशा मांडलाय, हे दुर्दैवी असल्याचं विश्वजित कदम यांचं टीकास्त्र। कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवारांचा इशारा। तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकी भाई म्हणजेच अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा। तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? महेश लांडगेंचा अजित पवारांना सवाल। आमच्याशी लढायची भाषा करायची नाही, महेश लांडगेंचा अजित पवारांना इशारा। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा।
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधील प्रकार। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर भाजपाकडून रिंगणात। जे पेरलं तेच उगवतं। आधी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा आम्ही देत होतो, आता भाजप देतंय आम्ही सुद्धा। आता सुद्धा खोक्यांशिवाय दुसरं कुठलंच काम सुरू नाही। दानवेंची टीका। घोषणा देणाऱ्यांचा शोध घ्यावा, फडणवीस नक्की त्या गोष्टीची दखल घेतील। शिरसाट यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही, प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र मिळून घेत असतो। खासदार सुनील तटकरे यांचं मोठं विधान। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू। रोहित पवारांचं वक्तव्य। तुम्ही टप्प्याटप्प्यानं मुलाखत करा, जनता टप्प्याटप्प्यानं तुमचा कार्यक्रम करेल। नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टीका। फडणवीसांच्या मीरा भाईंदरच्या सभेच्या स्टेजवर सरनाईकांना स्थान देणार नाही। प्रताप सरनाईक आले तर त्यांना स्टेजवरून खाली उतरवणार। नरेंद्र मेहतांचा सरनाईकांना इशारा। आम्हाला अनेकांना कात्रजचा घाट दाखवायचा आहे। पुण्यातल्या कात्रजमधील सभेत उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करणार, उदय सामंतांचं आश्वासन। निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात कोर्टात जाणार। पेडणेकरांवर 2 गुन्हे दाखल असून प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, त्यामुळे किशोरी पेडणेकरांचा अर्ज बाद होणार। निलेश राणेंची प्रतिक्रिया। जिंकलो तर लोकशाही आणि हरलो तर ईव्हीएम मतचोरीचा विरोधकांची भूमिका। पराभवाच्या स्पष्टीकरणाची विरोधकांची तयारी सुरू। राज ठाकरेंच्या ईव्हीएम वरील टीकेला अमित साटम यांचं प्रत्युत्तर। केदार जाधवांच्या मागे मोठी शक्ती। केदार जाधव आता राजकीय पक्षाचे नेते आहेत। केदार जाधवांच्या आरोपांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर। एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणल्याचा केदार जाधव यांचा आरोप। नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची पहिली प्रचार सभा। सभेआधी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं 2003 सालचे फोटो दाखवले। नाशिकच्या गोदा पार्कच्या भूमिपूजनावेळीचे फोटो कार्यकर्त्यांनी दाखवले। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतूचा निर्णय झाला। गतिशील सरकारनं स्वप्न सत्यात उतरवलं। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिंदेंसोबतची भेट ही अनपेक्षित होती। एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली। बेकायदेशीर असले तरीही शिंदे उपमुख्यमंत्री आहेत। भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्वतः जे तुंतुण हातात घेऊन फडावर उभे आहेत, त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सर्वात मोठा विनोद। जयंत पाटलांची अवस्था पिंजरा चित्रपटातील निळू फुलेंसारखी। नवनाथ बन यांची टीका। भाजपची अवस्था पिंजरा पिक्चरमधील मास्तरासारखी असल्याची टीका जयंत पाटलांनी केली होती। अंबरनाथ प्रकरणामुळे भाजप ढोंगी लोकांचा पक्ष असल्याचं समोर आलंय। भाजपनं काँग्रेससोबत एका प्रकारे युती आघाडी केली आहे। काँग्रेसनं नगरसेवक निलंबित करताच भाजपनं त्यांना पक्षात घेतलंय। संजय राऊतांचा अंबरनाथमधील 12 काँग्रेस नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून टीका। कल्याण डोंबिवलीत राजकीय प्रचाराचा रणसंग्राम। एकनाथ शिंदे विरुद्ध भास्कर जाधव असा प्रचार। कल्याण पूर्व आणि पश्चिमेमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, तर त्याचवेळी कल्याण पश्चिमेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची चौक सभा। ठाण्यात ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपमध्ये बॅनर वॉर। ठाण्यातील माजिवडा परिसरात दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी। आपलं ठाणं वाचवायलाच हवं, ठाकरे बंधूंच्या बॅनरचा आशय। विकासाची दिसते गती म्हणून विश्वासाची महायुती। शिवसेना भाजपच्या बॅनरवर उल्लेख। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपुरात जाहीर सभा। नागपूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार। 2 पूर्व नागपूर तर 1 उत्तर नागपुरात सभा होणार। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे खाते असल्यानं तुम्ही काळजी करू नका। सांगलीतील सभेतून अजित पवारांचं वक्तव्य।
मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी। अजित पवारांच्या एनसीपीचे उमेदवार आझम काझींच्या समर्थकांची घोषणाबाजी। आझम काझींना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस। आज रात्री 1 वाजता काझींना शहर सोडण्याचे आदेश। मिरज कुपवाड महापालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। महाराणा प्रताप चौकामध्ये पार पडलेल्या सभेला मोठी गर्दी।